नमस्कार. मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँडपास इंग्लिश ग्रामर यूट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण टेन्स शिकत आहोत. टेन्समध्ये फ्युचर टेन्स मधले जे तिसरं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. बघूया बेटा, पूर्ण भविष्यकाळामध्ये सूत्र, वाक्य आणि उपयोग. फॉर्म्युला सूत्र पहा बेटा. सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शल प्लस हॅव प्लस V3. वाक्य बघूया. आय विल हॅव रिटन, मी लिहून राहीन, मी लिहून राहणार. नेगेटिव्ह, आय विल नॉट हॅव रिटन, मी लिहून राहणार नाही. इथं नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्र, कारण का जेव्हा ज्या वाक्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त सहाय्यकारी क्रियापद येतात, इथं दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत बेटा, विल आणि हॅव, तेव्हा नकारार्थी कशी करायची, प्रश्नार्थी कशी करायची, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण का स्पर्धा परीक्षेमध्ये हेच विचारतात कन्फ्यूज करण्यासाठी, आणि आपल्याला माहिती असलं ठीक आहे, नाहीतर गोंधळतोय. तर मग काय करायचं, हे आय विल हॅव रिटन जे वाक्य आहे हे विल आणि हॅव हे दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत, तर त्याला निगेटिव्ह करण्यासाठी याच्यात दोन असो, तीन असो, किती सहाय्यकारी क्रियापद असो, तर निगेटिव्ह जर करायचं असेल तर पहिल्या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट निगेटिव्ह लिहायची. हे लक्षात ठेवा, हे विसरू नका, लिहून घ्या वहीमध्ये. आणि त्याच प्रकारे जेव्हा प्रश्नार्थी वाक्य करतो, विल आय हॅव रिटन, हे जे सहाय्यकारी क्रियापद किती असू द्या, पहिला सहाय्यकारी क्रियापद अगोदर घ्यायचं, नंतर लगेच सब्जेक्ट घ्यायचा, आणि पुन्हा बाकीचे जे सहाय्यकारी क्रियापद ते लिहायचे. विल आय हॅव रिटन, मी लिहून राहणार का, हे लक्षात ठेवा, हे लिहून घ्या, विसरू नका. कारण का कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स काय विचारतात माहितीये, प्रश्न तुम्हाला कसे विचारतात, विल हॅव आय रिटन असे प्रश्न विचारतात, ह्याच्यातला चूक काढा म्हणतात. आता आपल्याला हे जर माहिती असेल ठीक आहे तर लिहितो आपण, जर माहिती नसेल तर आपला तिथं चुकतोय, म्हणून लक्षात ठेवा. आणि डब्ल्यूएच क्वेश्चन, व्हॉट विल आय हॅव रिटन, मी काय लिहून राहणार. अशा प्रकारे हे वाक्यरचना आहे. प्लीज राईट डाऊन. आणि बाकीचे जे सर्वनाम आहेत, आई आणि वी सोबत आपल्याला विल आणि शल आपण वापरतो माहिती आहे, आणि यू, ही, शी, इच आणि दे ह्या सर्वनामांसोबत शक्यतो विल वापरायचं, शल वापरायचं खूप कमी. जर वापरलं तर अर्थ बदलतो बेटा, म्हणून विलच वापरा. आणि हे जेव्हा तुम्हाला लीजर असतोय, तुमच्या लीजरमध्ये, तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये, वहीमध्ये हे प्रत्येक सर्वनामाचे, आईचे इथे मी लिहिलेलं आहे, वी, यू, ही, शी, इट, दे ह्याचे 4-4 वाक्य लिहून ठेवा. अशा प्रकारे लिहा, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य आपण इथं कसे केलो, म्हणजे जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. उपयोग बघूया बेटा. मग उपयोग काय म्हणतात इथं, यूज. दिस टेन्स इज यूज फॉर द ऍक्शन्स दॅट कम्प्लीट एट अ सर्टन टाइम इन फ्युचर, म्हणजे भविष्य काळामध्ये एक निर्दिष्ट वेळेपर्यंत जे कार्य पूर्ण होतात, ते कार्य व्यक्त करण्यासाठी हे पूर्ण भविष्यकाळ आपण वापरतो बेटा. मग एक्झाम्पल बघूया, अजून तुम्हाला क्लिअर होईल. शी विल हॅव पास्ड 10th क्लास इन एप्रिल नेक्स्ट इयर. एक मुलगी 10वीला आहे आणि मार्चमध्ये जेव्हा परीक्षा होतात, जेव्हा आपला निकाल येतो एप्रिल मार्च जेव्हा किंवा तेव्हा परीक्षा झाल्यानंतर पुढच्या वर्षात एप्रिलमध्ये तिला 10वी पास होऊन राहणार. अशा प्रकारे हे याच्यातला वाक्यरचना आहे. आणि सेकंड एक्झाम्पल बघूया. आय विल हॅव बिकम अन IAS ऑफिसर, म्हणजे आय विल हॅव बिकम, मी एक IAS अधिकारी होऊन राहणार. हे म्हणजे भविष्यातलं. आता तुम्ही शिकत आहात, ठीक आहे, तुम्ही शाळेमध्ये आहात, कॉलेजमध्ये आहात, कुठेतरी शिकत आहात, तर भविष्यात तुम्ही काय होणार, IAS ऑफिसर होणार, होऊन राहणार. असे हे फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्यरचना बेटा. ठीक आहे विद्यार्थी मित्र, लिहून घ्या. बहुतेक तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल, कुठलीही अडचण असेल, प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा, मी प्रत्येकाचं उत्तर देईन. वेल, इथं थांबूया बेटा. नेक्स्ट क्लासमध्ये दुसऱ्या एक टॉपिकना पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.